नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर रात्रीचे 9:35 झाले, सर्वांना गुड इव्हनिंग। तर आत्ताच कामावर आलो आहे जस्ट। तर आणलेत आईस्क्रीम, तर डिस्काउंटमधले 50% डिस्काउंटमध्ये भेटले मला। तर 176 रुपयामध्ये 2 टब आणले मी 700 ml चे। इकडे चालू आहे सिरियल तारिणी, आणि इकडे चालू आहे जेवण, आणि इकडे 2 आईस्क्रीम आणले। काढतो काढ थांब, तुला खायची का? तू ही खाणार आहे का? ती नाही खायची का ना? तर 2 आईस्क्रीम आहे। तर इथं आज बनवली जेवणासाठी बटाट्याची भाजी। इकडे काय आहे? सकाळ फ्लावरची भाजी आहे, आणि इकडे चपाती आहे, आणि इकडे जेवण चालू आहे। तर मस्त डिस्काउंटमध्ये भेटले। तर हा टब ना 180 रुपयाचा टब आहे। हा 90 रुपयाला होता, आणि हा 160 रुपयावाला टब 86ला होता, फक्त 6 रुपयांनी जास्त होता। तर टोटल 176 रुपयाचे 2 टब आले। तर मस्त आहे। तर शिवमला आता खायची आईस्क्रीम, तर शिवम वाटी घेऊन आला इकडे। खाणं आहे अन्वीचं लक्षच नाही, अन्वीला नाही खायची है ना? तर तुला ही व्हॅनिला खायची का? व्हॅनिला देऊ? बरं देतो, थांब। तर शिवमने सगळे पातळ करून टाकले आईस्क्रीम, आता पिऊ राहिला आईस्क्रीम। पहिल्यांदा पितोय आईस्क्रीम। कोणी आईस्क्रीम पितं का? आईस्क्रीम खायची सोडून पितोय हा पर्याय। जाऊ दे काय आता पातळ झाल्या ना, हे ठेव राहिला रस आहे का ते? तर शिवमने पूर्ण आईस्क्रीम पातळ करून टाकले आणि पिऊन घेतले आता, कारण त्याला घट्ट असली का त्याला वाटलं सर्दी होईल म्हणून तो खात नाही, आणि पातळ करतो एकदम। म्हणजे जास्त थंड असली ना ती म्हणजे गरम होऊन जाते थोडीशी, त्याच्यामुळे तो सर्दी होऊ नये म्हणून पातळ करून खातो। तर आज 3 लॉक झाले। शेवटची ऑर्डर मला पडानाच, तर शेवटची लय वेळाने ऑर्डर पडली। माझी फ्लोटिंग फुल झाली होती, मग थोडी 50 रुपये भरले, तेव्हा मग मला ऑर्डर पडली। फ्लोटिंग फुल झाली ना तर कंपनी ऑर्डर देत नाही। तर कॅशची ऑर्डर त्या टायमिंगला ना कॅशची ऑर्डर चालू होत्या, सर्वांना ऑर्डर पडत होत्या, फक्त मलाच पडत नव्हती। मला एकच ऑर्डर लागत होती 3ऱ्या लॉकला, म्हणून नेमके आज मला 4 लॉक करायचे होते। कंपनीने इतका टाईम केला की 9 वाजवले डायरेक्ट मला 3 लॉकलाच। आता म्हटलं तू 1 तासात काय आपल्याला 4 ऑर्डर द्या नाही कंपनी लवकर, त्याच्यामुळे बंद करून आता आलेलो आहे। आता जेवण करतो फास्टमध्ये। एक मेथीचे शेपूची भाजी आणली 20 रुपयाला। तर शेपूची भाजी मस्त भेटली 20 रुपयाला, थोडी पिवळीची वाटतं, बरे पण नसले बसले एक भाजी होईन पातळ 20 रुपयाला। मस्त आहे का? तर माझं जेवण इथं वाढलंय, तर जेवण करतो। नको जाऊ दे। आणि इकडे अन्वी कावर शांत बसली? अन्वीला फटके दिले काय? अरे बात चाटून पुसून आणली बाळा, यमी होती का? आवडली का तुला? लेग पीस देतो ना, ते अर्धा किलो घ्यायचं डायरेक्ट। ते बाबा कुठं अर्धा पाऊण किलो घ्यायचं, त्याला म्हणायचं पाऊण किलो दे आणि 2 लेग पीस काढून दे म्हणा, त्याच्यातले फ्रेश कापून द्या म्हणा, फ्रेश लेग पीस लागते म्हणा। त्याला सांगायचं घेतानीच पाऊण किलो घ्यायचं, थोडं एक्स्ट्रा मटर घ्यायचं। 150-200 घेतलं ना लेग पीस येतं ना मग। अरे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, काही नाही, संध्याकाळी सकाळी बनवून खायचं। डब्यात ठेवायचं, फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं। तर फायनली होती आईस्क्रीमची पार्टी, तर घेतली आईस्क्रीम। तर अन्वी खाते, तर शिवमला पण परत घेतली, शिवमने परत घेतली इकडे, इकडे माझी घेतली। तर बसतो मी इकडे, सगळे आईस्क्रीम खायला भेटले। देव माणूस लागली। तर शिवमने परत पिले आईस्क्रीम। अरे वाटी काय पाडते सगळीकडे, बरोबर सगळं घाण करून राहिले इकडे।
यावेळेस इकडे सांडलंय, इकडे सांडलंय. वय तिकडे दे मम्मीकडे वाटी. आता खायची, अरे एवढं खाल्ली तरी खायची म्हणते बाय. हे पाहिजे बाळ्या. अरे अरे हाय, आज गाडी खुर्ची खराब केली. किचन मध्ये पसारा पडला, आता भांडे धुवायचे. तर रात्रीचे 10 वाजून 7 मिनिटं झाले आणि अजून भांडे धुवायचं आता काढले. तर जेवण आत्ता झालं माझं झालं. तर मित्रांनो, दाढीवर किती भांगार दिसतो मी आता. चांगला दिसतोय का? हा, लय चांगलं दिसते. तर कटिंग करावं लागणार आहे आता. उलट भारी दिसतं आता. पाय मी चकाचक क्लीन. मग आता एका नाही पिकेल. सगळे उमरले. सगळं पहिल्या एकदा सगळे पिकणार आहे. कोण म्हणे? तडे गेले सगळ्यांना, पण मग कडे गेले. दाबते का ते? दाबती नाही, तडे गेले. हा का? हा, पुरं दाखवून ठेवले का तू? हा, पिकले पिकले पिकले. बाळे हात घालते म्हणून मी पॅक करून ठेवले. बाळे हेच काढून घेते बा, सगळ्यांना तडे गेले पा. हा, हे काय पिकले. हे बाई आता खाली ठेवून का? आता जाऊ पिकन सकाळी सकाळी चांगलं पिकन. कडक आहे अजून. आणि आली लगेच पाहिलंय. काय रे, काय आला? आणि कवर कोकू राहिली. काय? तर अन्वीला चिकन खायचंय. तर उद्या चिकनचा बंदोबस्त करावा लागणार पहिल्यांदा, कारण अन्वीला चिकन खाऊशी वाटलंय. उद्या चांगलं मस्त ग्रेव्हीमध्ये चिकन बिकन बनवू मस्त. उद्या गाडीची सर्व्हिसिंग पण करायची, उद्या रेंट पण द्यायचं आहे. 2 कामं आहे. तर भाडं अजून काही दिलं नव्हतं मी, तर फायनली पेमेंट आज झालं आहे. तर उद्या आता देऊन टाकू, रेंट देऊन टाकू. वायफायचं रिचार्ज पण झालेलं आहे. कालच वायफायचं रिचार्ज केलं 3 तारखेला, आणि आज 4 तारीख आहे. तर 4 तारखेला आज पेमेंट झाले. तर उद्या रेंट देऊन टाकू मस्त. मग टेन्शन मिटलं. आणि गाडीची सर्व्हिसिंग एक महत्त्वाची, गाडीची सर्व्हिसिंग करायची. फक्त राहिला प्रश्न गॅस सिलेंडरचा. फक्त गॅस सिलेंडर भरायचा आहे. तर 3 कामं उद्या पटापट उरकून घ्यायचे. आणि फ्लोटिंग कॅश पूर्ण झाली आज. नेमकी आता फ्लोटिंग कॅश पण भरायची आहे. तर प्रॉब्लेम झाला आहे. तर बघू आता फ्लोटिंगची पण ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे मला उद्या. तर इकडं वाजले 10 वाजून 10 मिनटं झाले आणि इकडे चालू आहे आता तयारी, आतरून वगैरे करायची. तिकडे ठेव ना खुर्चीवर. पसारा झाला इथं. थांबा, रेनकोट तिकडे ठेवतो. माझा आहे का तू? काय इथं ठेव ना असं याच्यावर. ढेकर यायला लागला ना आईस्क्रीमनी. यमी होती ना. आणि लय शांत शांत आहे आज. काय भानगडे? आणि काय म्हणते, शांतच आहे. तिला भांडली त्याच्यामुळे. कशामुळे? बाळा ते बटन नको दाबू, बिघडून टाकशी. चालू काय करतो? ते बटन दाबायला का तुला? कावर शांत आहे? तिला मी काय नाही केलं, फक्त भांडली तिला. फटके मम्मीने फटके दिले का तुला? नाही ना, फटके नाही दिले. मग काय केलं? काय फक्त भांडली तिला. भिंजली सगळीकडे. पाऊस पण इतका वैताग येतोय आणि पाऊस असा थोडाच येतो, मुतल्यासारखा येतो आणि परत उघडून जातो. असं सारखा एकखटी जोरात येत नाही पाऊस. किती गावात उघडतो काय मिळतो हा पावसाळा. अन्वी आली इकडे. हाय अन्वी, हाव आर यू? गुड मॉर्निंग, नाही गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हा, शिवम इकडे आलाय. बर्थडे आहे ना आज. मी दुसरा बच्चा आला इकडे. शिवम बड्डेचं वाट पाहू राहिला. बड्डे कधी आहे? किती तारखेला आहे बड्डे तुझा? काय आणायचं तुला बड्डेला? चॉकलेट गाडी. कोणती गाडी घ्यायची? ती ॲमेझॉन वरची. ती बुक करायची का? सायकल नाही घ्यायची का? मग गाडी घेऊ का मग ती? बरं, गाडी ती आता महाग झाली. ते चांगली आता दिवाळीमध्ये स्वस्त भेटत होती 1400-1500ला. आता महाग झाली थोडीशी.
तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.